शहासेना आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. तुमची शिवसेना नाही तर शहासेना आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलाखत चालू आहे. वेगवेगळ्या विषयावर ते बोलत आहेत. नवीन काय बोलतात ते आतापर्यंत कुणालाच काही कळालं नाही. उद्धव साहेबांनी आता सांगितलं तुमचं साहेबांबरोबर शहासेना शहासेना आहे. मग यापूर्वी तुम्ही काँग्रेस बरोबर केली ती सोनिया सेना होती का राहुल सेना होती? एखाद्या बरोबर इतकी केली, तुमचं ज्यांच्या बरोबर जमलं नाही परंतु आमचं जमलं म्हणून आमच्यावर टीका करायची. तुमचे युवराज त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जाऊन गळे पाय चालणार. तुमचे ते विश्व विख्यात प्रवक्ते काश्मीरला जाऊन त्यांची गळाभेट घेणार. टीका करताना कमीत कमी आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी केली पाहिजे ना. अमित शहा कोण आहेत, मोदी साहेब कोण आहेत? ते भाजपचे नेते आहेत मोठे आणि त्यांच्याबरोबर असलेली आमची युती आहे. म्हणून त्यांच्याशी आमचा संवादच नसावा असं नाही, तर आमचा त्यांच्याशी संवाद असतो आणि तो राहील. आणि याची काळजी या बाकीच्या लोकांनी घ्यायची काही गरज नाही ना. तुम्ही आता काँग्रेस तुमच्या जवळ बिलकुलच नाही. त्या सिल्वर वोकवर किती चक्रा मारल्या होत्या. एकेकाळची मातोश्री, ज्या मातोश्रीवर बडे बडे नेते, दिग्गज नेते हे नमस्कार करायला यायचे आणि तुम्ही आता लोटंगण घालायला जाताय, हे दुर्दैव आहे. हे ऍक्सेप्ट करा आता. म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाकडे पाहिलेलं केव्हाही चांगलं. आणखी एक वाक्य आहे, मुंबईत चोरांच्या युतीची सत्ता नव्हती. आता चोर हे ठरवणार, मुलाखत देत आहे, मुंबईकर हे ठरवणार. आता माझी मुंबई नाही, कारण की मी संभाजीनगरला राहतो ना. मग माझी मुंबई नाही का? मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट हेच देणार. आणि मग त्याच्याबरोबर मुंबई मधल्या खड्ड्याची जबाबदारी तुम्ही घ्या ना. मराठी माणूस 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर गेलाय, हे तुमच्या चुकीमुळं. हे ऍक्सेप्ट करा ना. या अदानी 30 वर्षापूर्वी जन्माला नव्हता आला. तुम्ही अनेक अदानी त्यावेळेला जन्माला घातलेले, त्याच्यामुळे मुंबईकर बाहेर गेला. हे तुम्ही मानलं पाहिजे ना, का नाही? तुमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कोण होते, बिल्डर कोण होते? मुळात तुमची अडचण अशी आहे, मुंबई तुमच्या हातातून आता निसटलेली आहे, हे तुम्हाला जाणीव झाली. मराठी माणसाला सुद्धा ही जाणीव झाली की हे लोक आपल्याला दरवेळेला इमोशनल करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस असं हद्दपार होणार, मराठी माणसाचं अस्तित्व संपवणार, अशा ज्या काही तुम्ही काय भंपक गोष्टी करतायत ना, त्याला आता मराठी माणसांनी समजून घेतलेलं आहे. म्हणून आता मुंबई हातातून जाण्याच्या भीतीने हे असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांच्याकडून होतात. हेच असं एक स्टेटमेंट तुम्ही पुन्हा जर सत्ता आली तर मुंबईचं बॉम्बे कराल. आता हा काय जोक झाला की नाही? मुंबईचं बॉम्बे करायला हा किती मोठा विनोद आहे. अहो, एवढ्या मोठ्या नेत्याने असे कसे स्टेटमेंट करतात हे लोक? कुणाची हिंमत आहे का असं काही? आणि मग कशासाठी लढा दिला? त्याच्यात भाजप नव्हते, त्याच्यात शिवसेना नव्हते, सर्वच होतो ना आपण. आणि नामकरण करायचं काय? खास कशाला, कुणाला आहे? हा एखाद्या वेळेला तुमच्याकडून होऊ शकतं, कारण की तुम्हाला आजकाल मुसा चालतात, तुम्हाला आणि तुमच्या रॅलीमध्ये आणखी बाकीचे लोक चालतात, त्याच्यामुळे तुम्ही करू शकतात. परंतु आम्ही मुंबईच ठेवणार आणि मुंबई हीच आमचा प्राण आहे. यावरून असं झालं की बॉम्बे नावाचा एक ढाबा होता, त्यावर मनसैनिकांनी हल्ला करून बॅनर फाडले. तिकडे मुंबईत असतं चालतं. हे किरकोळ घटना करणं म्हणजे बॉम्बे चालतात. कोणी कोणाचं काय नाव ठेवलं आणि कोणत्या नावाने त्यांची हॉटेल चालती, ज्याच्यावर जर आक्षेप असेल तर त्या घटनेला इतकं गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आजपासून ठाकरे बंधूंच्या सभा होत आहेत नाशिकमध्ये, संयुक्तिक पहिली सभा त्यांची. पहिल्यांदा इतिहासामध्ये दोघं भाऊ एकत्र येऊन एका स्टेजवर बोलत आहेत. याचा अर्थ असा होतो की आता
उद्धव ठाकरेची क्रेज संपलेली आहे. त्यांना आता साथीदार हवा आहे म्हणून ती सभा होते. वेगळं काही नाही, वेगळं पण काहीच नाही. आणि मला वाटतं ठरल्याप्रमाणे ती सभा म्हणजे पहिली जी गर्दी होत होती त्यापेक्षा काहीतरी दुप्पट तिप्पट गर्दी होईल असं काही समजण्याचं कारण नाही. आणि तेच मुद्दे, तोच विषय आणि तेच टोमणे यापेक्षा त्या सभेला जास्त महत्व प्राप्त होणार नाही. परळीमध्ये तुमची आणि एमआयएमची युती झाली अशा प्रकारचं ट्विट अंबादासांनी केलं आहे. आणि आता भाजपानंतर शिवसेना देखील एमआयएम सोबत परळीमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं घटनेत. त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या. चौकस बुद्धी तुमची. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात. तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे योग्य मागायला तुम्ही जातायत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा. तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमायम येत आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही ते. एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. गटनेता तर तुमचा एमआयएम एकत्र येऊनच बनवलाय परळीमध्ये. नाही, आमचा गटनेता त्यांच्यामुळे नाही बनलेला. कुणी जर बळजबरी कुणी जर पाठिंबा देत असेल ना, हे अंबादास दानवे गेल्या वेळेला एमएलसी झाला, त्यावेळेला हीच एमआयएम याच्या पाठीशी होती. म्हणून यांनी आम्हाला शिकू नये. कालचं मुख्यमंत्र्यांचं एक विधान आहे, संभाजीनगरमध्ये माझी महायुती करायची तयारी होती, मी संजय शिरसाट यांच्याशी बोलतो, मात्र त्यांच्याच पक्षात 2 गट झाले होते आणि त्यामुळे दुर्दैवानं रागा तुम्ही युती तोडली. आता तुटली ठीक आहे, पण आम्ही मित्रपक्ष, पण नंबर 1 आम्हीच असणार, महापौर भाजपचा. हे बघा, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या दिवशी शेवटची बैठक, वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याशी मी माझ्या घरातून संवाद साधत होतो सकाळी 3:45-4 वाजेपर्यंत. एखाद्या जागेचा तिढा होता, मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली, शिरसाट माझं ऐकावं लागेल. मी त्यांचं ऐकलं. अखेर मुख्यमंत्री आहेत, सन्मान हा ठेवावा लागेल, मी तो ठेवला. परंतु त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती, सकाळी जो भाजपकडून प्रस्ताव येणार होता त्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खोडा घातला, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. कदाचित काल मुख्यमंत्र्याला त्यांनी काही चुकीची माहिती दिली असावी, परंतु आता निवडणुकीचा काळ आहे. या निवडणूक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबाला त्यांनी दिलेला प्रस्ताव मी पुन्हा एकदा त्यांना दाखवेल. त्यांचा गैरसमज जर झाला असेल, आमच्यात काय गट होते, तट होते, भांडण होतं, हा विषय बाजूला, परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन मी केलं, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलं नाही, हे तेवढं सत्य आहे. पण ते म्हणतात मोठा पक्ष आम्हीच, महापौर आहे आमचा. आता पक्ष आहे, पक्षाची अशी लाईन ही घेणं गरजेचं आहे. आता उभाटा बी चाललाय, तो म्हणतो की आम्ही सत्ता आणणार. काँग्रेस ज्याचं अस्तित्व नाही तोही म्हणतो सत्ता आणणार. म्हणून पक्षाचे नेते, प्रत्येक नेते ही सत्ता आपलीच येईल हे ठामपणे सांगत असतात. त्याच्यामुळं कदाचित मतामध्ये काहीतरी वाढ होईल, टक्केमध्ये वाढ होईल असं त्यांचा समज असावा. परंतु या ठिकाणी शिवसेनेला दरवेळेला या संभाजीनगरच्या जनतेने प्रायोरिटी दिलेली आहे, 1 नंबरवर आणलेल्या आहेत. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेना ही 1 नंबरवर होती आणि राहील. रोहित पवारनं एक ट्विट केलंय, तुमच्या मतदारसंघातला एक व्हिडिओ ट्विट केलाय वाळूचा, तलवारी घेऊन लोक फिरतायत आणि हे करतायत, आणि त्यांनी असं लिहिलंय की राज्याला दररोज ज्ञानामृत पाजणारे राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील हा गुंडा राजकारण. हे बारामती पुण्याचं लोन इकडे येण्याचा जो काही प्रकार चाललाय